तर गाईज फायनली आज तुम्हाला आणि माझ्या सासरच्या मंडळींना आणि माझे जे पण सगळे व्लॉग्स बघतात त्यांना समजेल की मी सुगरण आहे की नाही। तर जसं की मी म्हटलं की मी माझ्या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला समजेल की मी सुगरण आहे की नाही आहे। तर त्यासाठी आज मी जी रेसिपी बनवतीये ती रेसिपी मी आजपर्यंत कधीही बनवलेली नाही। फर्स्ट टाइम मी एकटी बनवतीये, माझ्या सासूबाईच बनवत असतात, पण आज त्या गावी आहेत आणि मला ती बनवायची आहे आणि माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडते, सो मला बनवणारच। तर नवऱ्यासाठी काही पण असो, तर आज बघू शकता तुम्ही मी फर्स्ट टाइम बनवतेय, तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। तर हे साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, हे बघा। तर इथे मी गाईचं चीक आहे जो मला गावावरून आमच्या आजीने पाठवलाय, मामाच्या आईने। इथे 2 कुकरचे डब्बे घेतलेले आहेत। इकडे 1 वाटी मी गुळ पावडर घेतलेले आहे आणि इकडे मी थोडंसं वेलची, सुंठ, जायफळची पावडर घेतलेली आहे आणि हे दूध काढायला पातेलं आणि हे मदर्स डेअरीचं गाईचं 1 लिटर दूध आहे आणि ह्या पातेल्यामध्ये मी मिक्स करणार आहे। तर बघा कशी बनवते ते, आणि काही चुकलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। तर मंडळी, जसं म्हटल्याप्रमाणे मी आता चीक बनवायला घेते। चला तर रेसिपी स्टार्ट करूया। पहिलं तर मी पण पहिल्यांदा बनवतीये, सो काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। तर हे आहे अर्धा, पण नाही, अर्धाला थोडंसं कमी आहे गाईचं चीक। तर आता आपण हा चीक ओतून घेऊया। खूप घट्ट आहे। आणि मी तर व्हिडिओ बघितला होता, व्हिडिओ बघितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये जसं की सांगितलं होतं की तुम्ही जे पण दूध घेताय ना ते कच्चं घ्या, त्याला बॉईल करू नका। सो त्यामुळे मी इथे हे बघा अर्धा लिटर दूध आहे ते यामध्ये टाकतेय। हे अर्धा लिटर दूध आणि त्यांनी परत यामध्ये अजून अर्धा लिटर आहे, त्यातलं मी पूर्ण अर्धा लिटर नाही टाकत आहे, थोडं कमी टाकणार आहे, कारण की मला तरी अंदाजाने कन्सिस्टन्सी मॅच व्हायला हवी आहे, थिकनेस तेवढा यायला हवा आहे। तसं घट्ट आहे दूध, त्यामुळे थोडं कमी अर्धा लिटर मी टाकते, पावणा 1 लिटर टाकलंय, ठीक आहे। आणि बाकीचं उरलेलं दूध मी यामध्ये ट्रान्सफर करते। आणि आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। गुळाने थोडासा लालसर दिसतो चीक, असं मी युट्यूबलाच बघितलं, मला माहित नाही असो। तर आता यामध्ये मी ही गुळ पावडर टाकतीये 1 वाटी, आय थिंक 1 वाटी जास्त होईल असं मला वाटतंय, त्यामुळे मी अंदाजानेच टाकते। आणि हे पूर्ण टाकून घ्यायचं। तर मंडळी हे बघा, आता मी यामध्ये गुळ टाकलाय, पण मला असं वाटतं अजून थोडासा टाकावा, माहित नाही, कदाचित हे गुळ पावडर आहे त्यामुळे जरा जास्त लाल लाल दिसतंय, पण बघू काय होतंय काय नाही। स्वामी वाचवा, स्वामी आहेत बघतायत असो। आता ह्याला छान प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत याचा गुळ जो आहे तो प्रॉपर मिक्स होत नाही, त्याचं जे काही सॉलिड मधून लिक्विड मध्ये ट्रान्सफर होत नाही गुळ, तोपर्यंत आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं याला। तर गाईज हे बघा, अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आय थिंक माझा पूर्ण गुळ जो आहे तो याच्यामध्ये प्रॉपर मिक्स झालाय। आपण त्याला स्ट्रेन आउट करू। सो इकडे हे बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही पण कंटेनर मध्ये काढून घेतेय। ते सगळे स्ट्रेन आउट झाले। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर, दोघांमध्ये पण टाकायची। वेलची पावडरची मी पूड केली होती, ती थोडीशी गाळून पण घेतली आहे, ती आता टाकली आहे। आणि इकडे मी कुकर जो आहे तो पाणी ठेवून थोडंसं गरम करून घेतलाय आणि आता आपल्याला ही शिट्टी जी आहे कुकरची, ही शिट्टी काढून घ्यायची आहे। हा आधी ठेवूया, थोडं जास्त झालं होतं, भांडणं नको व्हायला। तर यामध्ये हे ठेवते आणि आता याला मला एक 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचंय। आता हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट। तर इकडे मी अशा पद्धतीने त्याला सेट व्हायला ठेवलंय। आता ह्याला मला फार तर 15 ते 20 मिनिट स्टीम करून घ्यायचंय। आता मी इथे त्यावरती अजून एक झाकण ठेवते, छोटंसं झाकण जे आहे ते यामध्ये ठेवते, त्यावर लावते आणि त्याला छानपैकी बंद करून घेते। गाईज गडबड काय झाल्या माहितीये का, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली की म्हणजे कुकरची शिट्टी काढून ठेवायची आहे
पण तसं काही नाहीये. मी आईंना आता कॉल केला होता, मी दाखवलं मी कसं बनवलंय आणि ठेवलंय, व्हिडिओ कॉल केला होता. तर त्या बोलल्या की कुकरची शिट्टी घे, 4 शिट्ट्या घे. आणि मी एका व्हिडिओत बघितलं, त्या बोलल्या शिट्टी घेऊ नका युट्यूबला, पण मी माझ्या सासूबाईंचंच ऐकलं. त्या बोलल्या 4 शिट्ट्या घे, त्यामुळे मी 4 नाही तर 5 शिट्ट्या घेणार. पण हे आता बघू काय होतंय. तर आता एक शिट्टी झालेली आहे, दुसऱ्या शिट्टीची वाट बघूया आपण. तर गाईज आतापर्यंत 2 शिट्ट्या झाल्यात, ही तिसरी शिट्टी आहे. आणि आता अजून मला 2 शिट्ट्या घ्यायच्यात. त्यानंतर मग मी गॅस बंद करेल आणि थोडासा थंड होऊ देईल आणि मग मी तुम्हाला दाखवेल. सो गाईज आता हे जे कुकर आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे. आणि म्हणजे की मी जसं की 5 शिट्ट्या घ्यायच्या होत्या, पण मी 5 नाही 7-8 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. काय माहिती मला असं वाटलं म्हणून मी 7-8 शिट्ट्या घेतल्यात. आणि त्यानंतर ना कुकर पूर्ण एक अर्धा तास मी थंड होऊ दिला. अर्धा तास थंड झालाय, आता अर्धा तास होऊन गेलाय. आता तुम्ही बघू शकता, मी हात इथे पण लावू शकते, इथे पण लावू शकते, म्हणजे की पूर्ण थंड झालाय कुकर. आता याची शिट्टी थोडीशी वरती करणार, तरी पण बघणार की वाफ आहे की नाही. ते शिट्टी वरती केली, कुकर ओपन करूयात आणि झाकण काढूया. काय सुगंध आहे, बापरे, माय गॉड, सिरियसली खूप छान सुगंध आलाय. म्हणजेच की छान शिजलंय ते. मी तुम्हाला दाखवते, नाही थांबा मी जवळून दाखवते तुम्हाला, तुम्ही पण बघा. आहा आहा, काय सुंदर आहे, वाव, खरंच अप्रतिम दिसतंय. आणि आता आपण यामध्ये बघूयात, हे बघा मी तुम्हाला दाखवते, ही टूथपिक आहे. आता ही टूथपिक आपण त्यामध्ये डिप करूया, इन्सर्ट करूया, बघूयात की जर ही क्लीन आली, नीट अँड क्लीन, तर समजायचं की आपला चीक प्रॉपर शिजलेला आहे. तर ही प्रॉपर क्लीन आलेली आहे, याला कुठलंही दूध नाहीये, त्यामुळे चीक आपला प्रॉपर शिजलाय. तर आता हा चीक बघून तर मला खूप जास्त भारी वाटतंय, कारण की मी आता ठरणार आहे, समजलं तुम्हाला. तर यावरून आता माझं ठरतंय की मी सुगरण आहे की नाही. पण अजून एक समोरची व्यक्ती म्हणजेच माझा नवरोबाई, नंबरचे शेफ आहेत, त्यांची टेस्ट बड म्हणजे ना बापरे, कोणाला कोणी असा विकत पण घेऊ नाही शकत अशी आहे. सो आता तिथे मला फायनल रिझल्ट मध्ये समजेल की कसा झालाय आपला चीक. तर मला तर असं वाटतं की खूप छान झाला असणार आहे. मला स्मेलच इतकी छान आली, कुठल्याही पदार्थाची स्मेल जर छान आली तर समजून जायचं पदार्थ एकदम रुचकर झालेला आहे. सो मला खूप भारी वाटते, खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. आणि मी खरंच आहेच सुगरण. हो, काही काही पदार्थांमध्ये मला खूप छान बनवता येतं. असं आता आपण नवरीला खायला देऊया, बघूया काय बोलतोय. तर इथं आता मी चिकचे छोटे छोटे पीस कट करून घेणार आहे, स्मॉल स्मॉल साईजमध्ये, चौकोनी आकारामध्ये. आता आपण नवऱ्याला चिक खायला देऊया, बघा हे का. वाव, स्वीट. मला जमला की नाही सांगा. एक मिनिट, तुला खायचं? नाही तुम्ही खावा. मस्त झालाय, फक्त थोडासा गोड कमी झालाय, पण भारी आहे. असं काय जमला मला, हो मग, म्हणजे मला येतंय बनवता काय ते. मस्त, सुपर. पहिल्यांदा बनवलं ना, खूप सुंदर. आहा, बायको शिकली, प्रगती झाली. चला म्हणजे येतंय मला बनवता.